कुणी आहे का? तुमच्या संग जरा बोलायचं होतं। मी कमळी मोहिते। माहितीये, कबड्डीच्या बी टीमची कॅप्टन आहेस ना तू? कसं माहित? आता जिनं अनिकाशी पंगा घेतलाय तिच्याबद्दल माहित नसणार का? अनिकानं तुम्हाला रिजेक्ट केलं आणि आता तुम्ही कॉलेजची दुसरी टीम बनवताय। ही खबर सगळ्या कॉलेजमध्ये पसरली आहे। नाही म्हणजे अजून बनवली नाही, तेच बनवायची आहे। त्यासाठीच तुमच्या संग जरा बोलायचं होतं। म्हणजे आता लय लांबड लावत बसत नाही। आम्हासनी कळलंय तुम्ही बी आमच्यासारखं स्पोर्ट्स कोट्यातनं इथं कॉलेजला शिकायला आलाय आणि तुम्ही लय भारी खेळता। म्हणूनच तुम्हासनी विचारायला आलतो की तुम्ही आमच्या टीम मधनं खेळाल काय? एक मिनिट, त्या कबड्डीचा विषय पण काढू नकोस। आणि तसं पण आम्ही आता आमच्या फायनल इयरला आहोत। आम्हाला आमचा अभ्यास खूप इम्पॉर्टंट आहे। आणि एकदा का कॉलेज संपायला आलं ना, मग कॉलेजच्या बाहेरच्या जगात टिकून कसं राहायचं, जॉबचं काय, या सगळ्याचं टेन्शन आधीच यायला लागतंय। कमळी, दीपाली बरोबर बोलते। आत्ता आम्हाला अभ्यासाशिवाय दुसरं काही इम्पॉर्टंट नाहीये। अगं तायडे, होय कळतंय मला। म्हणजे तुमच्यासारखंच आम्हाला बी अभ्यास लय महत्वाचा आहे। पण आता खरंच आपल्या कॉलेजला गरज आहे तुमची। आपल्या कॉलेजच्या टीमला गरज आहे तुमची। असं समजा की तुमच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही। कमळी, तू यावर्षी नवीन टीम तयार केली याबद्दल तुझं लय कौतुक आहे बघ मला। पण तुला माहित नाही, गेली 2 वर्ष टीम मध्ये यायचं म्हणून आम्ही किती झटत राहिलो। आमच्यात कॅपॅसिटी असताना, आमचा गेम चांगला असताना पण आम्हाला टीम मध्ये घेतलं नाही। म्हणून आता आम्हीच तो नाच सोडलाय आणि आता पुन्हा आम्हाला त्या वाटेवर जायचं पण नाही। अगं पण आता चान्स मिळतोय की। होय की, जे आधी नाही मिळालं ते आता मिळतंय की। हे बघा, तुम्ही एक खेळाडू आहे आणि मला चांगलंच कळतंय तुम्हासनी नेमकं काय वाटतंय ते। पण आता खरंच एक चांगला चान्स तुमच्याकडे चालून येतोय आणि तुम्ही त्याच्याकडे तोंड फिरवायलाय। असं नका करू, या की आमच्या टीम मध्ये। होय की, आणि अभ्यासाचं काय तेवढं टेन्शन नाही। आणि तुमची जी काय कामं असतील त्याला मी मदत करतो की। तेव्हा तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष द्या। पण खरं आता या की गा आमच्या टीम मध्ये। हे बाई, तुमच्यासमोर हात जोडते मी। प्लीज तुम्ही जावा इकडून, प्लीज। चल ग। कबड्डी 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 कबड्डी। निंगे, अगं काय चाललंय तुझं? कुठे लक्ष आहे तुझं? अजिबात प्रॅक्टिस करत नाहीस बघ तू। अगं करतोय की कमळे। कबड्डी 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 अगं कबड्डी। निंगे, उजवा पाय टाकायचा कितींदा सांगू तुला? होय की ग कमळे, अगं मला तर काय बी जमाना झालंय। असं कसं जमाना झालंय? करून दाखव बघू। अगं नाही येत मला। बघ, कबड्डी 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 कबड्डी। अगं असं नाही, उजवा पाय पुढे घे आणि असं स्टान्स घे। कसं असं? असं खाली वाक। हा। हा, आणि आता कर चढाई। कबड्डी 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 कबड्डी। अगं जमायला लागलं की तुला। एकच नंबर। रुपाली ताई, दीपाली ताई, अगं तुम्हासनी कबड्डीचं तर लय नॉलेज आहे की। मग खेळा की आमच्या टीम मधनं। हे बघा, मला कळतंय तुम्ही आपल्या कॉलेज मधनं खेळण्यासाठी 2 वर्ष लय झटला, पण अनिकामुळे तुमचा चान्स गेला। पण आता चांगली संधी तुमच्या समोर चालून यायला लागली आहे। मग ती साधायची सोडून तुम्ही किती दिवस दुःख कुरवाळत बसणार आहे सांगा? अगं हीच वेळ आहे एक खेळाडू म्हणून तुमची इज्जत, तुमचा खेळ आणि त्याची जागा दाखवून देण्याची। आता जर ही संधी तुम्ही हुकवली की नाही, तुम्ही आयुष्यभर पश्चाताप कराल बघा। कमळी म्हणतीये ते अगदी बरोबर आहे बघ। तुम्हाला बी माहित आहे यो खेळ तुमच्यासाठी काय आहे ते। आणि जर तुम्ही आमच्या टीम मध्ये आला तर आम्हाला बी लय काय काय शिकायला मिळेल तुमच्याकडून। करा की गा आमची मदत, खेळा की आमच्या टीम मधनं। जाऊ दे ग निंगे, त्यासनीच जर आपली मदत नाही करायची तर उगाच कशाला आपण जबरदस्ती करायची? जाऊ दे, नको बळजबरी करायला। चल आपण आपली प्रॅक्टिस करू, चला।
चला ग. बोल काय आहे? अनिका, त्या कावछापने तिच्या टीमची प्रॅक्टिस सुरू केली आहे. काय? ती गावछाप शांत बसूच शकत नाही ना. आणि यू नो व्हॉट, सगळ्यात टेन्शनची गोष्ट कोणती आहे? काय? त्या गावछापनी त्या रुपाली आणि दीपालीला तिच्या टीम मधून खेळायला सांगितलंय. यार अनिका, तुला तर माहिती आहे ना आता किती सॉलिड प्लेयर्स आहेत. सॉलिड माय फूट. मीच त्यांना माझ्या टीममधनं बाहेर काढलेलं कारण की मला माहिती आहेत त्या कशा प्लेयर्स आहेत. आता कुठे आहेत त्या ते मला सांग. त्या मेसमध्ये जेवायला गेल्या आहेत, पण त्या रिटर्न येतील तेव्हा आपण त्यांना पकडू शकतो. ओके, येते मी. आल्यात 4 आना 8 आना. काय गए, जास्त हिम्मत आली आहे? माझ्या अगेन्स्ट खेळणार तुम्ही? माझ्या अगेन्स्ट? आठवत नाहीये का 2 वर्ष कसं तुम्हाला कबड्डीसाठी लांब ठेवलं ते? विसरले? कसं इसरीन? सगळं लक्षात आहे आमच्या. लक्षात आहे ना? मग पुन्हा अशी हिम्मत कशी झाली माझ्या अगेन्स्ट जाऊन कबड्डी खेळण्याची, ते पण त्या कमळी टमळी सोबत? माझ्या अगेन्स्ट जाण्याची लायकी तरी आहे का? लायकी तर ना ऍक्च्युली तुमची या कॉलेजमध्ये शिकायची पण नाही. पण बी ग्रेटफुल, मी तुम्हाला ते तरी करू देते. पण आता माझ्या अगेन्स्ट गेले ना तर तुमचं नाव कॉलेजमधनं पण काढून टाकेन. मग 3rd इयर कम्प्लीट पण नाही करू शकणार. आणि का बासा लय बोलीस? ए चाराणा, माझ्या समोर आवाज वरती करून बोलायचं नाही. माझ्या समोर आवाज खालती. हे कॉलेज पण माझं आहे आणि ही टीम पण. तर आता त्या कमळी सोबत खेळताना दिसले ना तर बघा. चल निघ, गेट लॉस्ट. अरे वा, गावछाप आली. काय ग तुझं काय आहे आता इथे? आमचं काय येतं म्हणजे? आम्ही जेवायला गेलतो. खरं तू त्यासनी का धमकवायला लागलीस ग? आमच्या टीम मधनं खेळू नये म्हणूनच नव का ग? तू त्यासनी एवढी घाबरतेस वय? ए निंगू पिंगू कच्चा लिंबू, मी घाबरेन? त्या लुजरचा मी घाबरेन? हाय नव, मग त्यासनी धमकवायला इथं का आलीस? जाऊ दे ग निंगे, त्याचा खरा काय उपयोग तर नाही आहे तसा. आता हिला कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे बहुतेक. त्या थोडी आपल्या टीम मधनं खेळणार आहेत. त्यांना तर त्यांचा अभ्यास लय महत्वाचा आहे बाई. त्या तर कबड्डीचं नाव बी काढत नाही.